मंडळींनो नमस्कार. ऑथेंटिक पद्धतीचं चिंबोरीचं कालवण जे गौराई आईला नैवेद्य म्हणून दाखवलं जातं त्याची आज आपण रेसिपी पाहणार आहोत पार्ट 2 मध्ये. हा सर्व जो मसाला मी दाखवला तुम्हाला त्याला 2 चमचे तेलावर कच्चा वास जाईपर्यंत भाजून घ्यायचं. पाट्यावर व्यवस्थित बारीक वाटून 3 ते 4 चमचे तेलावर 1 चमचा हळद आणि हे वाटण्यात घालून घ्यायचं. यात 2 चमचा कांदा लसूण मसाला मी घातलेला आहे आणि हा कांदा लसूण मसाला वाटण्यासकटच घ्या बरं. जर हा मसाला तेलावर जळला तर पूर्ण कालवण कडू होणार. खेकड्याचे पाय मिक्सरला वाटलेले ते असे गाळून त्याचं पाणीसुद्धा यात घालायचं आहे, त्यामुळे कालवणाची चव कमाल होते. यात आता चवीनुसार मीठ, खेकडे आणि 1 चमचा आगरी कोळी गरम मसाला घालून सगळं एकजीव करा आणि 20 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून ह्याला शिजू द्या. मंडळींनो ही पद्धत वापरून नक्की रेसिपी घरी ट्राय करा. खूप जबरदस्त आणि लई भारी झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.